तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे सूर्याची चालणे तुझी आवळे सूर्याची चालणे तुझी आवळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी सूर्याची चालणे तुझी आवळे सूर्याची चालणे तुझी आवळे साधू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐसा तुझा नोनी शरण आलो वाजवा टाळी जोरात मग काय सजना हो दादा महाराज तुमची माझी सत्ताच नाही इथं इथं सत्ता कुणीची तुझी या सत्तेने वेदासी बोलणे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव तुमच्या माझ्या सत्तेनं चाललं असतं तर घडीभर राहून दिलं असतं तुमची माझी सत्ता आहे का मी भोळं पण सांगत होतो भगवंताचं भगवंत भोळा आहे तो सगळ्यांवरच प्रेम करणं असं नाही त्यांनी नातेवाईकांवर ताई प्रेम केलं पण नातेवाईकांवर प्रेम करतो तो विठोबा वेगळ्या पद्धतीनं प्रेम करतो विठोबानी त्याच्या नातेवाईकांवर प्रेम केलं ना प्रेम वेगळं आहे विठोबानी भक्तावर प्रेम केलं ते वेगळं प्रेम केलं आणि सांगू का विठोबानी तुमच्या माझ्यावर जे प्रेम केलं ना तेही प्रेम वेगळं केलं याचं कारण असं आहे गीतेत 4 भक्त सांगितले चतुर्विधा हा अर्थ अर्थार्थी ज्ञानी हा लक्ष नाही का हे 4 भक्त या ठिकाणी गीतेत सांगितले हे सांगायचं तात्पर्य काय सजन हो पण या 4ही भक्तांपैकी ज्ञानी भक्त देवाला फार आवडतो लक्षात नाही का सगळ्यांवरच देवाचं प्रेम नाही ते तर अर्थू तो अर्थाची व्याजे जिज्ञासू तो जाणावयाची लागे भजे तिजेनी तेने इच्छेची अर्थसिद्धी खऱ्या अर्थानं हे बाकीचे काही भक्त आहेत ते काहीतरी अपेक्षेनं देवावर प्रेम करतात आणि खरं सांगू का लोकांना वाटतं काय देवाला कळते तर देवाला नाही कळत तर कळत कुणाला ते सांगितलं महाराजांनी प्रमाण दिलं तुझ्या सत्तेनं हे चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते कोण बोलविते हरिवेल वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता राहिल हंता मग कोठे गतिर भरता प्रभू साक्षी निवासम शरणम सुहत्य प्रभवम प्रलयम स्थानम निधानम बीजम वयम पर्वती वैसाकन संडावी समुद्रे खान वलंडावी हे पृथ्वीया भूते वहावी ही आज्ञा माझी खऱ्या अर्थानं त्याची आज्ञा आणि त्याची सत्ता आहे जर त्यांनी ठरवलं ना प्रेम काढून घ्यायचं तुम्हाला खरं सांगू का ज्या दिवशी विठोबा ठरवल तुमच्यातला माझ्यातला दोरा कापून टाकायचा खरं सांगू का माझा म्हणजे आपला आणि विठोबाचा एक दोरा मध्ये कनेक्ट आहे म्हणून तुम्ही तिथं बसले तर मी इथे ज्या दिवशी हा आयुष्याचा दोरा तुटेल त्या दिवशी विठोबा ठरवल तोडायचा का ठेवायचा आणि मग किती जरी अब्ज देत असला तरी त्याला जायला लागणार आहे अहो लय मोठे पैसेवाले गेले आपण आहे का लाईनीला त्यांच्या कधी स्मशानात एक येडा मारून या माझी भाषा थोडी गाठावची थोडी वेगळी वाटते तुम्हाला बरं का रागीट भाषा रागीट नाही तसं काय लक्ष दे नाही का उलट कोकणी माणसं थोडी लवकर रागावतात म्हणजे ती रागावलेली कळत नाहीत फक्त ती हसण्यामध्ये रागावत्या लक्ष पण आता मी इकडे बऱ्यापैकी आहे त्यामुळे मला लगेच लक्षात राहू येतं की कुणाच्या डोक्यात काय चाललंय त्यांचे चेहरे थोडे लाल बुंद होतात रागावल्यावर हा ते एक्सप्रेस नाही होत लक्ष नाही का मला काय म्हणजे आपला केला इशारा जाता जाता विठायला विठायला म्हणून भगवंताने जे प्रेम केलं ते भगवत भक्तावर वेगळं प्रेम केलंय तुमच्या माझ्यावर त्याचं प्रेमच आहे किती सोपं आहे पोसितो जगासी एकलाचे विश्वंभर नाव आहे त्याचं ज्यानं देह दिला त्या देहाला आवश्यक वस्तू निर्माण केल्या अजून एकच सोपं सांगू का इथं महिला मंडळ सगळेच बसले सगळ्यांना सांगतो मी अशी आई आणि असे बाप बघितले जवळजवळ 5 ते 6 मुलं आहेत लेकरं आहेत आणि खरं सांगू का 200 ते 300 रुपयाचं रोज आहे दोघांना मिळून 400-500 रुपये कमवत असतील हे दोघं मिळून आणि तरी 5-6 लेकरं जगतात विचार केला मी गड्या आम्हाला जरी विचार केला 400-500 रुपयात कुटुंब चालवायचं आत्ता फार अवघड आहे कारण असंच पोरग किंडर जॉय घ्यायला गेलं ते 50-60 रुपयाला आहे काय कळलं का तुम्हाला हे लगेच ह्यांच्या लक्षात आला असं म्हणजे एक सिंपल सहज उदाहरण दिलं जनरल उदाहरण दिलं तुम्हाला पण खरं सांगू का हे 500-600 रुपयात 5-6 मुलं आईबाप कशी काय सांभाळत असेल याचं कारण माहिती आहे तुम्हाला आपण जन्माला येण्याच्या आधी अन्न वस्त्र निवारा देवाने आधी पाठवला आणि मग आपल्याला पाठवलं माझ्या विठोबाचा
कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. त्यांनी खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टी इथं निर्माण केल्या आणि मग आम्हाला इथं पाठवलं. आणि खरं सांगू का सज्जन हो, त्याला काळजी आहे सगळ्यांची. म्हणून मी म्हणलो, सुरुवातीचंच एक वाक्य बोललो, या ठिकाणी भगवान शंकराच्या मंदिराचा, महादेवांच्या मंदिराचा हा कलशारोहण आणि प्राणप्रतिष्ठा आहे. म्हणून शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोधकाम. एवढा भोळा आहे. काय झाले, एकदा श्री भगवान महादेवाच्या या ठिकाणी महादेवाच्या या ठिकाणी लिंगाची प्राणप्रतिष्ठा, या ठिकाणी शिवलिंग अतिशय चांगल्या पद्धतीत शिवलिंग तयार झालं. आणि ते शिवलिंग बसवण्याची या ठिकाणी मंदिराच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या ठिकाणी कार्यक्रम सुरू झाला. सगळ्यांनी प्रयत्न केले, पण ही शिवलिंग अर्थातच शिळा, ती किती जरी सरळ बसवण्याचा प्रयत्न केला तरी ती सरळ बसेना. फार चिंताग्रस्त झाले सगळे. सकाळपासून हा कार्यक्रम, मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम सुरुवात झाली, पण ही शिवलिंग, ही शिळा महादेवाची, ही सरळ बसत नाही. चिंताग्रस्त झाले. कुणाचं प्रेम, देवाने आमच्यावर प्रेम कमी केलं का? आमच्या गावावर देवानं प्रेम कमी केलं का? इथं मंदिर उभा होऊ शकत नाही का? हा प्रश्न उभा राहिला सगळ्या आमच्या. मग या कुणीतरी स्वामीने का सांगितलं, जी खरी पतिव्रता आहे, जी खरी पतिव्रता आहे, तिच्याच हातून हे शिवलिंग बसेल. म्हणजे पतीची व्रता आणि अनुसरून या पतिव्रता. पतिव्रते जैसा भरतार प्रमाण आम्हा नारायण ऐशा परी. आता मग काय झालं, गावातल्या सगळ्या पतिव्रत्यांनी लाईन लावली. लाडकी बहीण योजना, हा लक्ष देऊ नाही का, सगळ्यांनी लाईन लावली. आता म्हणले कुणाच्या हातून बसते? अरे लय कॉम्पिटिशन इथं, लय कॉम्पिटिशन. कालच 2 भगिनी चर्चा करत होत्या. म्हणजे महाराज, तिच्या आधी पैसे भरले नाही, तिच्या आधी फॉर्म भरला, पैसे मला जमा व्हायचे तर तिलाच जमा झाले. नाही कळलं का तुम्हाला? अहो, विठोबा काय कुणा बी प्रेम करत नाही. विठोबा म्हणतो, जो कॉम्पिटिशन करेल, जो स्पर्धा करेल, ज्याची वृत्ती या ठिकाणी परमार्थातली नाही, माझं त्याच्यावर प्रेम नाही. लक्ष दिलं आहे का? आणि म्हणून मला वैभव महाराज नेहमी वाटतं, राजकारणातले राजकारण राहिलं नाही, आमच्याकडे राजकारण वाढले. हे इथं उभं राहिलं, हे कुणालाच मोजत नाही. त्याला वाटते तो जेवढा शान आहे, एखादा प्रमाण मारायला त्याला आवडत नाही, ते थांबवतो मध्येच काय काय ना. म्हणजे तुमच्या लक्षात येते ना पोरांनो, तुम्ही या ठिकाणी फार सगळी ही बसलेले कीर्तनकार, फार तुम्ही लय कीर्तनकार उडून पिलेत बरं का. आम्ही 35 ती तुमच्यासमोर काय ज्ञान सांगणार आहे, पण जेवढं सांगणार आहे तेवढं शाश्वत सांगणार आहे. मी टिप्पण नाही करून आलेलो, मला काय सांगायचे लक्ष द्या का. फार मोठी स्पर्धा इथं उभी राहिली आणि एवढ्या बलाढ्य. आता ज्ञानोबा आमचा थोडा निहार आहे, म्हणजे थोडा नम्र आहे. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. ज्ञानोबा महाराज एक मोठ्या अधिकाऱ्यांनी सांगू का, मोठा भाऊ म्हणून तुम्हाला, ही कला अशी आहे, ह्या कलेवर तुम्ही जेवढं प्रेम कराल, ती कला बी तुमच्यावर तेवढे प्रेम करते. गायन असो किंवा पकवाज असो, पण ह्या कलेचं असं आहे, ह्याच्यात जेवढा अहंकार येईल तेवढी कला बाजूला फेकते. म्हणजे चांगले वाजवणार आहेत, फक्त अहंकार आहे त्यामुळे घरी येत. पण या एखाद्याला एक बोल कमी येतोय. मला काय म्हणायचे, कलाकाराला एखादी कला कमी जरी आली, पण स्वभाव नम्र असला ना, माणसं त्याच्यावर नितांत प्रेम करतात. लक्ष दिलं आहे का सचिन? आज मी एवढ्या वर्षापासून तुमच्या इथे येते रोहायला. मला खरं सांगावं, म्हणजे व्हेरिएशन नक्कीच माझ्याकडे आहे, याचं विषय हे नाही, पण खऱ्या अर्थाने याचं कारण काय, आजपर्यंत आमच्या मुखातून कधी श्रोते दुखावले गेले नाहीत. आणि ज्या दिवशी दुखावले जातील तेव्हापासून तुम्ही कुणाला बोलावताल का? अच्छा, चांगले आले तुम्ही परत त्यांना बोलावलेच नाहीत का? म्हणजे ते आले तुम्हालाच नाव ठेवून गेले. असं बी होतं बऱ्याच वेळास. मला काय सांगायचं लक्ष नाही का, हे काय माहिती का, जेवढा कलाकार नम्र आहे, बरं सोपं सांगू का, पक्षी जेवढा खाली येतो ना, तेवढाच पक्षी उंच भरारी घेतो. त्यामुळे कोणीतरी थोडं विनम्र आणि नम्र बी झालं पाहिजे सज्जनाव. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता, हे सांगायचं. म्हणून हे राजकारणातलं फार राजकारण नाही राहिलं साहेब, इकडं लई राजकारण झालं. गायकांची भांडणं. माझा एक जोडीदार आहे 35 वर्षाचा, ते भाषणाला गेला एकादशीला. मी म्हणलं आलोच तू चल पुढं, आणि मग मी बी त्याच्या मागं गेलो. तो मंदिरातून परत आला, म्हणलं एकही अभंग नाही म्हणला. म्हणले महाराज ही लई भांडणं करतात अहो भजनी एकमेकांशी. नाही कळलं का तुम्हाला? ते काय माहिती का, ज्याला लय स्वराचं ज्ञान नाही त्याला माईकचं नाद लय, ते अजिबात. आता रविबा म्हणते ना, मी म्हणतो बाबा चाल स्वरात आणून देतो, ते लावले पांढरी 2ला, ते गाते पांढरी 4ला. ते कसं त्यांना गुंडाळणं लय अवघड असतं. सकाळीच उठतो 3 वाजता, अख्खा गाव जागा करतो वरडून, काही कळत नाही कुणाला. अरे थोडं तरी लय रेंजमध्ये ये ना, म्हणजे लोकांना तरी गोडी लागेल तू म्हणलेलीची. भाव असावा, मी म्हणतोय तेव्हा भाव नसावा असं नाही. माझं सांगण्याचं तात्पर्य काय समजून घ्या सज्जनाव. याच्यातून मला कुणाला नावं ठेवायची नाहीत किंवा कुणाचं मन या ठिकाणी दुखवायचं नाही. पण काय झालं माहिती का महाराज, अहो त्याला म्हणलो काय झालं, ते म्हणले महाराज माईक फेकून आणतात म्हणले एकमेकांना. हे तुमच्या इकडं नाही असं, पण काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे, माईक फेकून आणतात एकमेकांना. त्याच्यामुळं काय होते, नवीन मुलं येत नाहीत. आता हे ज्ञानोबा पकवाज वाजवायला लागले ना, ज्ञानोबा तुम्ही 4-5 वेळा थापा मारल्या, म्हणजे
थाप म्हणजे पकवाजाला थाप मारली, तुम्ही मंदिरात आले, कुणीतरी तुम्हाला या ठिकाणी पकवाजा हे वाजून दिलं, पण काहींनी काय केलं, शेवटपर्यंत पोरांना येऊनच नाही दिलं. ते म्हणले साई पुढे जाईन, दोनदा जाईलो पण तीनदा पोरग परमार्थात येईल ना, 100% येईन. परमार्थ हे महाधन, जोडी देवाचे चरण. इकडं कोण बडबड करते, शांत बसाव. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला म्हणून ही स्पर्धा दादा महाराज याच्या मागे कारण असं आहे, सगळीकडे स्पर्धा आहे. काय झालं माहिती का दादा महाराज, बरं का रवी भाऊ, मी ते गाडी घेतली नवीन वा, एका बहादूरने मला फोन केला, म्हणजे महाराज नवीन गाडी घेतली. म्हणलं हो. म्हणलं तू एका वर्षाने कसं काय फोन केला, आधी मध्ये फोन करत नाहीस. मला वाटलं अभिनंदन करतो का काय. म्हणले इनोवा घेतली. म्हणलं बरोबर आहे. नाही म्हणले 30 लाखाची. म्हणलं एकदम करेक्ट. नाही म्हणले तसं नाही, हप्त्यावर घेतली का. म्हणलं सप्त्यावर घेतली. काय करायचं तुला, हप्त्यावर घेतली का सप्त्यावर. अहो लई उठा रेटा. तुम्हाला सांगू का, एखाद्या जहागीरदाराने गाडी घेतली त्याचं काय नाही, पण एखाद्या दोथरावाल्याने एखादी 2 व्हीलर जरी घेतली ना, तरी लोक म्हणतात लई छापितोय बरं का. अरे घेऊ दे त्याला प्रवासी, त्यांनी काय चालवायचे नाहीत का गाड्या, का त्यांनी चांगला